त्यानंतर काही होणे असं होत नाही. या जगाकडे पाहताना मी आणि जग दुसरं तिसरं नसून ती एकच आहे अशा सोहम भावाची ही समाधी, तिला सम अधिक आधी असं म्हणतात. असंही करता येईल. या सृष्टीला जगाने पहिल्यांदा मी माझ्या समान आहे विषमता घालून त्या अवस्थेला गेल्याच्या नंतर ही समाधी आहे. जगातल्या सगळ्या सिद्धांच्या समाध्या एवढ्या आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांची ही समाधी अलौकिक आहे, कारण ही संजीवन समाधी आहे. तिथे जी ज्ञानेश्वरी आहे ती पुन्हा एकदा मरणाऱ्या माणसाला प्रेरणा देते, जीवन जगणाऱ्याला ऊर्जा देते, ती अमृताच्या सारखं माणसाला अमर करते. म्हणून ही समाधी संजीवन. ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबरायांची आवडती. सगळ्यात जास्त प्रेम ज्ञानोबरायांचं ज्ञानेश्वरी. त्या काळी तिला भावार्थ दीपिका असं नाव असायचं. पुढे नंतर ज्ञानेश्वर महाराजांचा काशीमध्ये मोठा सोहळा झाला, त्यानंतर तिला ते ज्ञानेश्वरी हे नाव दिलं गेलं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी समोर ठेवली. नामदेव महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, काही ठराविक माणसं समाधीच्या स्थानी गेली आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी कृतज्ञता व्यक्त केली. देवाच्या डोळ्याकडे पाहिलं. पांडुरंगा कृपा करा की शुद्ध एकादशीला तुमचा मान राहीलच, पण वद्य एकादशीला तुम्ही आळंदीला मान द्या. म्हणून वद्य एकादशीला पांडुरंग आळंदीमध्येच राहतात. देवाने मान हलवले, मोठा मान देऊन टाकला. ही भागीरथी दर्शनासाठी दिली आणि सगळ्या तीर्थांनी येऊन इथे शरणांगती घेतली. ज्ञानोबरायाला स्नान घालण्यासाठी जगातली सगळी तीर्थ इथं मध्यान्हकाळी असतात. मध्यान्हकाळ 12 वाजत आले होते. कणभर सूर्यही थांबला. लाखो पताका अवतीभोवती आसमंतात फिरकत होत्या. एकच आवाज करत करत ज्ञानोबरायांनी भीममुद्रा लावली, आसन घातलं. आसन घातलं, पद्मासनामध्ये आपल्या कुंडलीला आज्ञा केली आणि मूलाधार चक्रात असलेली आपली शक्ती, ऊर्जा, प्रेरणा ही स्वाधिष्ठान चक्रामध्ये घेतली. स्वाधिष्ठान या शब्दाचा अर्थ होतो की आता हे विश्वच माझं अधिष्ठान आहे. अशा स्वाधिष्ठान चक्रातून ज्ञानोबराय मणिपूर चक्रामध्ये गेले. मणिपूर चक्रातून कुणालाच बाहेर पडता येत नाही, कारण माणसाचं मन कधीच स्थिर राहत नाही. आपण इथं जरी बसलो तरी एका क्षेत्रात 1000 विचार मनामध्ये येऊन जातात. म्हणून माऊली का म्हणायचं तर मणिपूर चक्रात गेल्याच्या नंतर माऊलीने आपल्या शक्ती साधनेने मणिपूर चक्राला चाटूनच घेतलं. त्यांचं मन राहिलं नव्हतं, ते नमन झालं होतं. म्हणून जो नमन करतो त्याचं सुद्धा मन राहत नाही. नमन ही पाया पडण्याची प्रक्रिया नाही, मन संपवण्याची प्रक्रिया आहे. त्या मणिपूर चक्राला चाटून गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराज हृदयाकाशामध्ये तिथे विशुद्ध नावाचं, अनाहत नावाचं, या अनाहत नावाच्या चक्राला कोणी टच करू शकत नाही. बरं का, हे जे प्रेम म्हणतो ना आपण, दिल वगैरे फोटो वगैरे काढतो, तो या हृदयाचाच भाग आहे. हृदयाची जागा इतकी सुकुमार, नाजूक आणि इतकी अतिगुह्य आहे. या जागेला स्पर्श कुणालाच करता येत नाही. ही जागा ज्ञानोबरायांनी या संपूर्ण विश्वाला दिली. तुमच्या हृदयात काय तुम्हालाच माहिती आहे, पण ज्ञानोबरायांनी हृदयात काय काय ठेवलं माहिती आहे का? संपूर्ण विश्व ही संपूर्ण सृष्टी, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशली, अवघेची झाले देह भरून. या हृदयाकाशामध्ये विश्वाला स्थापन केल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी, ऊर्जा म्हणजे काय, कधी मन खाली जाणारच नाही. मग विशुद्ध चक्रामध्ये आहे. विशुद्ध चक्राचा अर्थ काय होतो? ज्याला जगाकडे पाहताना विषमताच कधी दिसली नाही, अशा विशुद्ध चक्राची फलप्राप्ती असते. तिथूनही ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मनाला बाजूला केलं आणि आज्ञाचक्रात आले. आणि आज्ञाचक्रात आल्याच्या नंतर आपली जी दृष्टी होती ती ऊर्ध्वगामी केली आणि ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद. या याने आज्ञाचक्रालाच आज्ञा केली. या सृष्टीमध्ये जो कोणी माझ्या प्रांगणात येईल, जो कोणी दर्शनाला येईल, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते सहस्रदळ चक्रात गेले इथे. आणि सहस्रदळ चक्रात गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाच्या डोळ्याकडे पाहिलं आणि देवाला दान मागितलं. देव निवृत्ती आणि दरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. 3.5 पाऊलं टाकली. ज्ञानोबराय समाधीत स्थळावर बसले. ज्ञानेश्वरीला घेतलं, हृदयाला लावलं, समोर कृत ठेवली. भीममुद्रा निरंजनी लीना, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. हात जोडले माऊलीने. पांडुरंगाच्या डोळ्याकडे पाहिलं, निवृत्तीनाथांच्या डोळ्याकडे पाहिलं आणि हळूहळू आपली नेत्र बंद करून घेतली. त्याच वेळेला नामदेव महाराज मोठ्यानं रडले, देवा पाहता काय, अहो आता जगात ज्ञान सांगणारा ज्ञान सूर्य हावरपला पांडुरंगा, पाप आमचा ज्ञानेश्वर समाधीस्थ बसला. आणि म्हणून नामदेव महाराज पांडुरंगाच्या गळ्यात पडले आणि सगळे खूप रडायला लागल्याबरोबर नामदेव महाराज काय म्हणाले, नामा म्हणे आता
लोपला दिनाकर नामा म्हणे आता लोपला दिनकर म्हणे आता लोपला दिनकर नामा म्हणे सगळ्यांनी स्तुती करा. बाप ज्ञानेश्वर बाप बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ नामा म्हणे आता नामा म्हणे काला वाटो एकमेका वैतविका वाकोल्या ब्रह्मादिका उत्तम लोकाला काला वाटो एकमेका देव विठाल देव विठाल देव विठाल बोली दे पुरे देवा कोरे क्षमा नाही उद्यारिला दे कारण आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पायापैकी आदि करून आरती चक्रपाणी ववाळी महापाओ सगळा पुण्यवंता कुणी बाळा हो तुकावा हे काळी उभा सानिध्य जवळी युगे 28 विटेवरी उभा पांडुरंगा हरे पांडुरंगा विश्वासी नामदेव जय देव जय पांडुरंगा हरे पांडुरंगा आरती